चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली ही चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली इथं कुणी आसपासना डोळ्याच्या कोणात हासना तू जरा माझ्याशी बोलना ओठांची मोहर खोलना तू लगबग जाता मग वळून पाहता वाट पावळ्यात अडखळली जशी मावळत्या उन्हात केवळ्याच्या बनात नागिण सळसळली उगाच भुवळी ताणून उगाच रुसवा आणून पदरचाच पोन हाताना ओठ जरा दाबीश दाताना राग जीव घेणा खोटा खोटाच बहाणा आता माझी मला खूण कळली जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली ही चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली नमस्कार. कलारंजन पुणे सादर करीत आहोत शांता शेळके यांच्या साहित्यावर आधारित गुजगोष्टी. शांताबाईंच्या चष्म्यातून भाग पहिला. कुठले पुस्तक कुठला लेखक लिपी कोणती कसले भाकित हात एक अदृश्य उलटतो पाना मागून पाने अविरत गतसालाचे स्मरण जागता दाटून येते मनामध्ये भय पान हे नवे यात तरी का पान हे नवे यात तरी का असेल काही प्रसन्न आशय स्वतः स्वतःला देत दिलासा पुसते डोळे हसता हसता उभी इथे मी पसरून वाहू नवीन वर्षा तुझ्या स्वागता नवीन वर्षा तुझ्या स्वागता नवीन वर्षा तुझ्या स्वागता. वा 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 मस्त. पण काय ग मधुरा, अगं आता 1 जानेवारी पण नाहीये, गुढीपाडवा पण नाहीये, मग नवीन वर्षाचं स्वागत कुठं आलं? नव्या वर्षाची कविता फक्त पहिल्याच दिवशी आठवावी असं काही आहे का? खरंय म्हणा. आणि या कवितेतला जो आश्वासक सूर आहे, जी प्रसन्नता आहे, जुनं अप्रिय विसरून जाण्याचा दिलासा आहे,
तो मला भारी आवडतो बाई. अहो शांताबाई शेळकेंची कविता आहे, हो. माहित आहेच आपल्याला सगळ्यांना. हो नक्की नक्की. अहो शांताबाईंच्या कविता तर लहानपणापासूनच माहित आहेत. हो प्रत्येक वर्गात मराठीच्या पुस्तकात त्यांच्या कविता असायच्याच की. हो पावसाच्या धारा धारा येती झरा झरा, झाकोळले नभ सोसाट्याचा वारा. रस्त्याने ओहळ जाती खळखळ, जाग जागी खाचामध्ये तुडुंबल जळ. अजून लक्षात अजून आलं. लहानपणीच्या कविता आहेत. आणि हो त्याच्याबरोबर त्यांचा तो फोटो देखील असायचा. गोल चेहरा, ठसठशीत मोठं कुंकू, डोक्यावरून पदर, डोळ्यांवर चष्मा आणि चेहऱ्यावर कायम शांत प्रसन्न भाव. खरंय, अगदी खरंय. आता बघा, आपण कुणीही शांताबाईंना कधी बघितलेलं नाही, नाही, नाही. त्यांच्याशी कधी बोललेलो नाही, त्यांचे कार्यक्रम अटेंड केलेले नाही, आणि तरी सुद्धा आपल्याला त्यांच्याविषयी आपुलकी वाटते. हो ते आपल्या जवळचे आहेत असं वाटतं. खरंय. हो हो हं? कुणाला मैत्रीण, कुणाला शिक्षिका, कुणाला मार्गदर्शक, कुणाला आपल्याच घरातली कर्तृत्ववान स्त्री, आणि बहुतेकांना त्यांच्या व्यक्तिमत्वापुढे नतमस्तक व्हावंसं वाटतं. खरंय. असं का? अहो त्यांच्या कवितांमधून, लेखांमधून, गाण्यांमधून, कथांमधूनच तर त्या आपल्याला समजल्यात ना. हो हो. त्यांच्या सहज सोप्या शैलीमुळेच तर त्या आपल्याशा वाटू लागल्यात आपल्याला. मग त्यातूनच तर आपण त्यांच्या बरोबर त्यांच्या बालपणीच्या गावामधून हिंडून आलो. हं? मग ते खेड असो, मंचर असो, चिखलदा असो किंवा पुणे असो, नाही का. त्यांच्या आजोबांबरोबर, आई बरोबर आपणच तर गप्पा मारल्या. हो हो ना. आणि त्यांच्या SP कॉलेजच्या मैत्रिणींना त्यांना पण आपण ओळखतो की सगळे. माटे सरांचे, जोग सरांचे, त्यांचे मार्गदर्शन लाभले आपल्याला. अहो इतकंच नाही, नवयुग साप्ताहिकातल्या कचेरीत आचार्य अत्र्यांबरोबर आपणच तर गप्पा मारल्या. शांताबाईंबरोबरच कितीतरी गुणी संगीतकारांच्या चाली ऐकण्याचं भाग्य आपल्याला मिळालंय नाही का. हो हो. आणि साहित्य सहवास मध्ये तिथे तर थोर साहित्यिकांच्या घरात आपण डोकावून पण आलेलो आहोत. हो कितीतरी विदेशी चित्रपट कथा त्यांनी आपल्याला ऐकवल्यात. अरे किती पुस्तकांचे परिचय, लेखकांच्या गमती जमती, हो. सगळं सगळं त्यांनी आपल्याला सांगितलं. खरे. आणि मग असं सगळं असताना, इतकं समृद्ध त्यांनी आपल्याला केलं असताना, त्या का बरं नाही आपल्याला आपल्यातलंच वाटणार? खरे. नाही, त्यांनी आपल्याला आपलंसं करून घेतलंय. हे जास्त हे खरं. हे अगदी बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. बघा, घरातील थोडस अशिक्षित ग्रामीण वातावरण, हं? आणि पुण्याला आल्यावर कॉलेजमधलं पांढरपेशे ब्राह्मणी संस्कार, संस्कृतच्या अभ्यासानं आलेली प्रगल्भता, इंग्रजी वाचनानं आलेली समृद्धता, आणि मुळातच असलेली साहित्याबद्दलची अनावर ओढ, या साऱ्या गोष्टींचं एक अजब सुंदर रसायन त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये तयार झालेलं दिसतं. आणि तेच तर ते आपल्या समोर ठेवतात केवळ शब्दांच्या साहाय्यानं. माझी या शब्दावरी माझा ठसा, माझा ठसा, माझी या शब्दावरी माझा ठसा, माझा ठसा, हे शब्द माझा चेहरा, हे शब्द माझा आरसा. वा वा, मस्त. शब्दासवे मी जन्मले, शब्दातुनी मी वाढले, शब्दासवे मी जन्मले, शब्दातुनी मी वाढले, हा शाप, हे वरदान, हा दैवे दिलेला वारसा. वा वा. असं. शब्दात चित्रे रेखली, शब्दात शिल्पे कोरली, शब्दात चित्रे रेखली, शब्दात शिल्पे कोरली, शब्दामध्ये पिकुनी पुरे, फळे आता आले रसा, फळे आता आले रसा. वा वा वा. फार सुरेख. फार मस्त. मला तर ना त्यांचं साहित्य वाचताना असं वाटतं ना की आपण हिंदोळ्यावर बसलो आणि वेगवेगळ्या अनुभवांचे, माहितीचे, काव्यस्वादाचे, रसस्वादाचे, व्यक्तिमत्वाचे झोके आपण वरून खाली ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत नकळत घेतो. काय चपखन उपमा दिली आहे खरंच. असंच वाटतं अगदी त्यांचं काही वाचतं. अगदी अगदी. मला त्यांची पैठणी कविता फार आवडते. माहितीये का तुम्हाला? पैठणी मी नाही वाचली. नाही, मी वाचली, पण तुम्ही तरी म्हणा. मस्त आहे ती. चालेल. फडताळात एक गाठोड आहे, फडताळात एक गाठोड आहे, त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे, कुंचा, टोपडी, शेले, शाली, त्यातच आहे घडी करून
त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. नारळी पदर, जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धानी. हा हा, धानी म्हणजे पिवळा. मामाकडची साडी असते ना. हा, बरोबर आहे. नारळी पदर, जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धानी. माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती. माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती. पडली होती साऱ्यांच्या पाया, हाच पदर धरून हाती. पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास. पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास. ओळखीची अनोळखीची जाणीव गूढ आहे त्यास. धूर कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण. धूर कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण. पैठणीनं जपलं एक तन एक मन. माखली बोट पैठणीला केव्हा पुसली. शेवंतीची चमेलीची आरास पदरा आडून हसली. वर्षामागून वर्षे गेली, संसाराचा सराव झाला. नवा कोरा कडक पोत एक मऊपणा ल्याला. पैठणीच्या घडीघडीतून अवघं आयुष्य उलगडत गेलं. पैठणीच्या घडीघडीतून अवघं आयुष्य उलगडत गेलं. आहेपणी मरण आलं, आजीचं माझ्या सोनं झालं. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून. मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून. मधली वर्ष गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा. पैठणीच्या चौकड्यानो आजीला माझं कुशल सांगा. आजीला माझं कुशल सांगा. काय सुरेख हो. खूप मस्त. खूपच छान. या कवितेत त्यांनी पैठणीची प्रतिमा वापरली. हो. हा. प्रतिमा आधी सुचते आणि नंतर कविता उमलत जाते. निसर्ग, हळव्या ओल्या आठवणी, अस्वस्थता या साऱ्या गोष्टी कवितेत उतरतात असं त्यांनीच म्हणून ठेवलंय. बरोबर. अजून एक प्रसंग मला त्यांचा आठवतोय बरं का. कोणता. एकदा एक प्रसिद्ध चित्रकार पद्मा सहस्त्रबुद्धे हा हा. यांनी एक पेंटिंग केलं होतं. बरं. दोन बाजूना गडद काळसर रंगाचे डोंगरकडे, त्यातून वळत चाललेली एक करडी पायवाट. पार्श्वभूमीवरती लाल शेंद्री रंगाच्या संधी प्रकाशाची उदास वाणी आरक्त छटा. त्या चित्राकडे पाहताना काहीतरी आनंद संपण्याचा विषाद भरून राहिलाय असं वाटायचं. ह्या उदास मनस्थितीचा भाव चित्रात आहे असं सारखं त्यांना वाटायचं. पण हे चित्र शांताबाईंना आवडलं आणि मग पद्माबाईंनी त्यांना ते देऊन टाकलं भेट म्हणून. तर शांताबाईंनी त्यांच्या बाहेरच्या खोलीमध्ये ते चित्र लावलं. त्या चित्राकडे असं बघता बघता त्यांना अचानक एक कविता स्फुरली. छोटीशीच आहे, 8 ओळीची कविता आहे. मी दाखवते वाचून. खूप प्रयासानं आवरावा हुंदका. खूप प्रयासाने आवरावा हुंदका तसा गडद शेंद्री प्रकाश. जमत आलेल्या सावल्यांमधून दुपार उन्हाचे नुसते भास. जमत आलेल्या सावल्यांमधून दुपार उन्हाचे नुसते भास. खोल कुठे झिंझिणारी उगाच कापते एकाकी तार. खोल कुठे झिंझिणारी उगाच कापते एकाकी तार. माझ्यातलं कोणी होऊन दूर स्पुंदत राहते क्षितिजा पार. स्पुंदत राहते क्षितिजा पार. वा. क्या बात आहे. माझ्यातले कोणी होऊन दूर स्फुंदत राहते क्षितिजा पार. मला आणखी एका कवितेची आठवण येते बरं का. हा. म्हणजे आपल्याला सगळ्यांना ती कविता माहित आहे, पण कविता म्हणून नाही. आता बिपिनदादांनी सांगितलं ना की शांताबाईंचं सगळं बालपण खेड्यात गेलं. तर असंच एका खेड्याच्या बाजूला असलेलं एक शिवालय, फारसा वावर तिथे नाही, झाडांची गर्दी, वेलींचे
झोके वगैरे असलं असलं काहीतरी दृश्य त्यांनी पाहिलं आणि ते दृश्य त्यांच्या मनात पक्क ठासून राहिलं. आणि नंतर बऱ्याच वर्षांनी त्याची कविता झाली. मग कुठली माहितीये का? जाईन विचारित रान फुला, वा भेटेल तिथे ग सजण मला. बर. भग्न शिवालय निर्जन परिसर, पळस तरुंचे दाट पुढे बन, तरुवेली करतील गर्द झुला, भेटेल तिथे भेटेल तिथे ग सजण मला. जाईन विचारित रान फुला, जाईन विचारित रान फुला, भेटेल तिथे ग, भेटेल तिथे ग, भेटेल तिथे ग सजण मला. जाईन विचारित रान फुला, भग्न शिवालय परिसर निर्जन, भग्न शिवालय परिसर निर्जन, पळस तरुंचे दाट पुढे बन, भग्न शिवालय परिसर निर्जन, पळस तरुंचे दाट पुढे बन, तरुवेली करतील गर्द झुला, गर्द झुला, भेटेल तिथे ग, भेटेल तिथे ग सजण मला. जाईन विचारित रान फुला. वा काय उचललंय. अरे, मी तेच म्हणलं, मी नुसती म्हणायला लागलो तिला गाणंच म्हणावं वाटलं. आता ही कविता म्हणून लिहिली गेली, पण हृदयनाथ मंगेशकरांना तिच्यात गीतगुण दिसले. त्यांनी स्वरबद्ध केली ती आणि किशोरीताईंचं हे गाणं खूप लोकप्रिय झालं. खरंय खरंय. तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामिनी हे सुद्धा शांताबाईंचं अतिशय लोकप्रिय गाणं. एका संस्कृत श्लोकावरून शांताबाईंना हे गाणं सुचलं आणि नंतर कित्येकांना हे गाणं म्हणजे कविताच वाटली आणि त्याची रसग्रहणही लिहिली गेली. म्हणजे जी कविता होती तिचं गाणं झालं आणि जे गाणं म्हणून लिहिलं त्याची कविता झाली. मंगेशकरांशी त्यांची विशेष मैत्री होती. मैत्री म्हणण्यापेक्षा सलगी साधिक होती. सगळ्या भावंडांवर शांताबाईनं भरभरून लिहिलंय. लताबाई, आशाबाई, हृदयनाथ यांच्या बरोबरच्या चर्चा, त्यांच्या बरोबर अटेंड केलेल्या रेकॉर्डिंगचे किस्से, असं खूप काही. त्यांच्या मनात या भावंडांबद्दल अपार प्रेम आहे, नुसतं प्रेम आहे आणि पुन्हाही प्रेमच आहे. प्रेम बस. अशीच एक गोष्ट आचार्य अत्रेंची बद्दलची. म्हणजे शांताबाई तेव्हा नवशिक्या होत्या बर. आणि अत्रेंच्या नवयुग साप्ताहिक कचेरीत त्या नोकरी करत होत्या. तर त्यावेळच्या कविता या साधारण हळव्या, अलंकारिक, कृत्रिम अशा पद्धतीनं लिहिल्या जायच्या. गदी माडगुळकरांची एक कविता होती काव्यानंद नावाची. तर त्या कवितेबद्दल शांताबाई साहेबांशी बोलत होते. त्या कवितेचे बोल असे होते, शब्द असे होते की अंगणातल्या शिरीषा खाली रजत रसाचे पडे चांदणे, तरण विरलशी हले सावली, दृश्य मुलायम लोभसवाणे. आता अत्रे साहेबांनी ही कविता ऐकून घेतली आणि चेष्टा करायला सुरुवात केली. अंगणात कुठे शिरीषाचं झाड असतं का? तू असं झाड कुठे पाहिलं आहेस का? काहीतरी वाचते आणि कौतुक करत सुटतेस असं ते म्हणाले. आता अत्रे साहेब थट्टा करतायत का खरं बोलतायत हे काही शांताबाईंना होऊन गेलं. त्या कवितेबद्दल बोलतच होत्या, भरभरून बोलत होत्या. त्यातले सौंदर्य स्थळ त्यांना समजावून सांगू लागल्या. पुन्हा साहेबांनी सगळं ऐकून घेतलं आणि म्हणाले, कोण हा माडगुळकर?
माडगुळकर या नावाचा माणूस कुठे कवी होऊ शकतो का? आता या शेऱ्यावर काय बोलणार? शांताबाई गप्प बसल्या, मनातून थोड्या दुखावल्या, पण शेवटपर्यंत साहेब चेष्टा करतायत की खरं बोलतायत हे काही त्यांना उमगलं नाही. शांताबाईंनी लिहिलेली व्यक्तिचित्र तर फारच लोभसवाणी आहे. राचिम ढेरे यांनी तर त्याला अक्षरचित्र म्हणले. अक्षरचित्र हो, अक्षरचित्र. नवीनच शब्द आहे नाही का? हो. कुणावरही अतिरिक्त गौरवाचा लेप न चढवता साध्या अनलंकृत शैलीत केलेल्या या प्रसन्न लेखनाला अतिशय हृदय असा अकृत्रिम जिव्हाळा लाभलाय असं त्यांनीच म्हटलंय. सहवासात आलेल्या व्यक्तींबद्दल तर त्यांनी बरंच लेखन केलंय, परंतु ज्यांची भेटच झाली नाही पण ज्यांना मनापासून भेटावंसं वाटत होतं अशा साहित्यिकाविषयी इतकं आत्मीयतेने, इतकं कृतज्ञतेने त्यांनी लिहिलंय की ते मुळातूनच वाचून दाखवावंसं वाटतंय. वाचून दाखवू का? वाचा की. चालेल चालेल. काय, कुठला लेख आहे? लेखाचं नाव आहे न झालेल्या भेटी. त्यावेळी मी पुण्याच्या हुजूर बागेत इंग्रजी 4-5 इयत्तेत शिकत होते. एके दिवशी दुपारी 5-6 मैत्रिणी आमच्याच वर्गातल्या लीला भडबडेच्या घरी जमणार होतो. चहा पाणी आणि भरपूर गप्पा असा आमचा साधा सुधा कार्यक्रम होता. शनिवार वाड्याच्या फुटक्या बुरुजापाशी एका जुन्या घराच्या माडीवर लीलाचं भिराड होतं. आमचं खाणं पिणं गप्पा चालल्या होत्या. तेवढ्यात एकदम लीला म्हणाली, अगं हो, बरी आठवण झाली, तुला एक गंमत दाखवायची आहे. तुला कवितेची आवड आहे ना म्हणून सांगते. माझा एक भाऊ आहे, त्यालाही कवितांचं वेड आहे. शिवाय तो खूप वाचतो, चित्र काढतो आणि त्याला आवडलेल्या कविता त्यानं एका वहीत लिहून ठेवल्यात. ही बघ, हीच ती वही. वही कसली? जाड पुठ्ठा असलेलं लहानसं नोटबुक होतं. अगं बघ बघ, वही उघडून बघ ना, कविता वाच ना. तिच्या आग्रहाखातर मी वही उघडली. प्रत्येक पानावर अतिशय सुबक रेखीव अक्षरात कविता लिहून काढल्या होत्या. एखादं छापील पुस्तक असावं तसं ते नोटबुक होतं. त्या नोटबुकाच्या पानापानातून लिहिणाऱ्याचं साहित्यप्रेम, रसिकता आणि कलासक्त वृत्ती स्पष्टपणे उमटली होती. त्या नोटबुकाकडे प्रेमानं बघून पुन्हा लीलाच्या हाती दिली. मला वाटलंच होतं तुला त्या कविता आवडतील म्हणून. थांब, माझ्या भावाची आता ओळखच करून देते. पण भाऊ बाहेर गेल्यामुळं काव्यप्रेमी भावाची भेट झालीच नाही. शाळा संपली, मैत्रिणी पांगल्या, कॉलेजही पूर्ण झालं. MA झाल्यावर मी मुंबईला आले. नवयुग साप्ताहिकात नोकरी लागली. या काळात मराठी साहित्य विश्वही झपाट्यानं बदलत होतं. गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगुळकर यांच्या जोडीनं नवोदित कवी कथाकार लिहित होते. सर्व साहित्य मी मन लावून वाचत असे. या वाचनामुळं माझ्या साहित्यविषयक जाणीवा, अभिरुची प्रगल्भ झाल्या. एका नव्या कथाकारानं माझं लक्ष वेधून घेतलं. त्याचं नाव होतं शशिकांत पुनर्वसू. शशिकांत पुनर्वसू? काका, अहो हे नाव मी कधी ऐकलंच नाही. पुनर्वसूंच्या कथा वेगळ्या वाटत. त्यांच्या कथा कौटुंबिक असल्या तरी हरपल्या दिवसांबद्दलची हळवी हुरूर नव्हती. नवशिकेपणाच्या अनेक खुणा त्यांच्या लेखनात दिसत. तरीही पुनर्वसूंच्या कथा मला फार आवडायच्या. त्यांच्या लेखनात सूक्ष्मता, सूचकता, संयम असे. आणि मुख्य म्हणजे काव्यात्म आर्ततेचा एक सूर त्यांच्या अनेक कथातून तरलपणे जाणवत राहील. हे सार माझ्या मनावर ठसलं. मी अधूनमधून पुण्याला येत असे. अचानकपणे पुनर्वसूंबद्दल काहीतरी तपशील कळाला. ते पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अध्यापक होते. संस्कृतवर त्यांचं प्रभुत्व होतं. आणि मुख्य म्हणजे शशिकांत पुनर्वसू हे त्यांचं टोपण नाव होतं. अच्छा. आणि त्यांचं खरं नाव होतं मोरेश्वर शंकर भडभडे. भडभडे नाव ऐकलं आणि मनात जुन्या आठवणींचं मोहळ उठलं. शाळेतली मैत्रीण लीला, गप्पांमध्ये घालवलेली दुपार, नोटबुक, कविता, सारं चित्र माझ्या डोळ्यासमोर लख्ख उभं राहिलं.
पुनर्वसूंना भेटून त्यांच्या कथा खूप आवडतात असं सांगावं असं वाटत होतं. पण का कुणास ठाऊक त्यांना प्रत्यक्ष भेटायचा धीर झाला नाही एवढं मात्र खरं. पुन्हा मी भेटले. पुनर्वसूंचा प्रत्यक्ष परिचय झाला नाही तरी सत्यकथेतून येणाऱ्या त्यांच्या कथा मी नियमितपणे वाचत असे. कथांच्या जोडीला प्रवास वर्णनही लिहिली. त्यांच्या लेखनातून त्यांची ओळख अधिकाधिक होत गेली. एकदा या कथाकार लेखक मंडळानं खंडाळ्याला सहल काढली होती. या सहलीचा वृत्तांत ऊब आणि गारठा या नावानं पुनर्वसूंनी सत्यकथेत लिहिला. त्यात त्यांनी असं लिहिलं होतं, आमच्यापैकी कुणाच्या वाट्याला काय भविष्य लिहून ठेवलं आहे कोण जाणे. यातले कुणी प्रसिद्धीच्या झोतात येतील, कुणाला भरघोस यश मिळेल, तर कुणी उपेक्षांच्या काळोखात विद्ध श्वापदाप्रमाणे आपल्या जखमात चाटत राहतील. त्यात कसली तरी पूर्वसूचना असल्यासारखी वाटली आणि मन उगाचच खिन्न झालं. एके दिवशी सकाळी वर्तमानपत्रात बातमी वाचली. सुप्रसिद्ध कथाकार शशिकांत पुनर्वसू यांचं झोपेतच हृदयक्रिया बंद पडून अकस्मात निधन. पुनर्वसूंना खरं तर मी कधीही पाहिलेलं नव्हतं, पण त्यांच्या निधनानं कुणीतरी अगदी जवळचं माणूस जावं तसं मला वाटलं. पुनर्वसूंच्या निधनानंतर श्रीज जोशी आणि सरिता पत्की यांनी फार सुंदर आणि हृदयस्पर्शी लेख लिहिले होते. त्या दोघांच्या लेखामुळं माझ्या मनातल्या पुनर्वसूंच्या चित्रात आणखीन रंग भरले गेले आणि त्यांच्या व्यक्तित्वाच्या काही कोमल रेखा अधिकच स्पष्ट झाल्या. बरीच वर्ष लोटली. हुजूर पागेच्या माजी विद्यार्थिनींचा मेळावा होता. त्या मेळाव्याचे अध्यक्ष या नात्यानं मला आमंत्रित केलं गेलं होतं. ते आमंत्रण मी तात्काळ स्वीकारलं, पण त्यामागे एक हेतू होता. शशिकांत पुनर्वसू यांच्या पत्नी कमलाबाई या हुजूर पागे शिक्षिका होता. त्यांचा परिचय व्हावा या हेतूनं मी हा कार्यक्रम स्वीकारला होता. कार्यक्रमाच्या वेळी कमलाबाई मला भेटल्या. नवे मी स्वतःहून ओळख करून घेतली. त्यांनी दुसऱ्या दिवशी चहाला बोलवलं. मी घरी गेले तेव्हा आपुलकीनं माझं स्वागत केलं. कमलाबाई खूप मोकळेपणानं बोलत होत्या. पुनर्वसूंच्या साहित्याबद्दलही भरभरून सांगत होत्या. पुनर्वसू प्रत्यक्ष भेटल्यानंतर त्यांच्या कथांविषयी मला जे जे बोलायचं होतं ते सारं मी कमलाबाईंशी बोलले. बरीच वर्ष आपल्याकडे राहून गेलेलं कुणाचं तरी देणं देऊन टाकल्यानंतर वाटावं तसं निर्मळ प्रसन्न वाटत होतं. आज माझं मन खूप तृप्त समाधानी होतं. शशिकांत पुनर्वसू यांच्या अनेक भेटी चुकल्या, पण न झालेल्या भेटीची भरपाई आज झाल्यासारखी वाटत होती. न झालेल्या भेटीची भरपाई आज झाल्यासारखी वाटत होती. छान लिहिलंय हो. सुरेख लिहिले. न झालेल्या भेटी म्हणून त्यांनी त्यांची भेटच आपल्याला घडवली. सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं. मस्त मस्त. त्या साहित्यिकांबद्दल जसं शांताबाईंनी लिहून ठेवलं ना, अगदी तसंच त्यांच्या गीतांना चाली लावणाऱ्या संगीतकारांबद्दलही त्यांनी लिहिलेलं आहे. अगदी आपुलकीनं आणि आदराने त्यांनी लिहिलंय सगळं. वसंत पवार, सुधीर फडके, सलील चौधरी, नंतर भास्कर चंदावरकर आणि अर्थातच हृदयनाथ मंगेशकर, या सर्वांनी माझ्याकडून गाणी लिहून घेतली असं त्या म्हणतात. हृदयनाथ मंगेशकरांबद्दल तर त्या म्हणतात की व्यक्तिशः संगीतकार म्हणून बाळ तसे थोर वाटतात, तसे मित्र म्हणूनही ते जवळचे जिव्हाळ्याचे वाटतात. माझ्यातला गीतलेखक बाळनी घडवला, जोपासला. त्यांच्याबरोबर माझी सर्वात गाजलेली लोकप्रिय झालेली गीतं म्हणजे कोळी गीतं. खरंच. त्यासाठी मी कोळ्यांची पारंपरिक गीतं आणून वाचली. त्यातून होळी, भरती ओहटी, होळीचा सण, उधाणवार, नंतर चमचम करणारी मासोळी हे कोळी गीतांचे विषय असतात हे मला समजलं आणि मी गीतं लिहिली. परंतु सजावटीचा सारा भाग मात्र बाळचा होता.
या गीतांचा बंगाली अनुवाद सलील चौधरी यांनी केलेला होता. अरे वा. हं. राजा सारंगाच्या ठिकाणी त्यांनी ओ गोमा गंगा म गोमा गंगा बरं. आणि वादळ वारं सुटलं ग या ठिकाणी बादल कालो घोरलो ग ही शब्दरचना केली होती. ही बंगाली कोळी गीतं खूप गाजली. बादल कालो घिरलो गो, वा. बादल कालो घिरलो गो, वाऱ्यानं तुफान उठलो गो, वाऱ्यानं तुफान उठलो गो, भिर भिर वाऱ्यात पावसाच्या माऱ्यात सजनानं होडीला पाण्यात लुटलं. बादल कालो घिरलो गो, बादल वार सुटलो गो, बादल वार सुटलो गो, हा 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 रे. सरसर चालली होडीची नाळ, दूरवर उठली फेसांची माळ. सरसर चालली होडीची नाळ, दूरवर उठली फेसांची माळ. कमरेत जरा वाकून या, पाण्यामध्ये झालं फेकून या, नाखवा माझा दर्याचा राजा, लाखाचं धनटन जलात लुटलं. बादल वार सुटलं ग, बादल वार सुटलं ग, वाऱ्यानं तुफान उठलं ग, वाऱ्यानं तुफान उठलं ग, बादल वार सुटलं ग. मजा आणते असं वा, म्हणतात. वा. मस्त मस्त. मस्त मस्त. शारद सुंदर चंदेरी राती ला 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 ला. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचं झुलत झुला, थंड या हवेत घेऊन कवेत साजण झुलव मला. साजणारे मोहनारे ऐकणारे, तुझ्याच साठी रे तुझ्याच साठी सगळे सुयरे मिसालेली पाठी. तुझ्याच साठी रे तुझ्याच साठी सगळे सुयरे मिसालेली पाठी. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलत झुला, थंड या हवेत घेऊन कवेत साजण झुलव मला. मोहन मधुर राती भराला येऊ दे प्रीती, प्रीतीची हीच न रीती, कशाला कोणाची भीती. झाडा मागे चांद हवरती आला, येना येना आतुर जीव झाला, निभुनावे सैर व्हावे गीत गावे. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलत झुला, थंड या हवेत घेऊन कवेत साजण झुलव मला. वाऱ्यात लहर मंद, फुलांचा मादक गंध, मोगराच्या वेली कुंड, जीवाला करीती धुंद. माझ्या देही पुनव चांदणी साजे, प्राणामध्ये प्रीतीची बावर राजे, आज राया धुंद काया मोहमाया.
नमस्कार. कलारंजन पुणे सादर करीत आहोत शांता शेळके यांच्या साहित्यावर आधारित कुजगोष्टी. शांताबाईंच्या चष्म्यातून भाग दुसरा. मस्त झालाय चहा. अंजली ताई, हा. पण आज बोलवण्याचं कारण काय? खरं म्हणजे खूप दिवसांनी भेटलोय आपण. अहो, काय मस्त पाऊस पडतोय, काय मस्त वातावरण आहे. आणि एवढा गरम गरम छान वाफाळलेला चहा दिला. हो ना. पण मग तुम्हाला आम्हाला कांदा भजी खाऊ घालावी असं वाटलं नाही वाटत? बरोबर बोलला. कांदा भाजी खायची. हो. Yes, मिरची पण. वा. ठीक आहे, तर पाहिजेलच. चालेल चालेल. हा. मी सांगते आमच्या राणीला काय. वेलकम. आणि मधुरा, हा. भजी वगैरे होत तर एखादं मस्त गाणं होऊन जातात की हो. त्याच्याशिवाय मजा मजा येणार नाही येणार. हं. बर म्हणते हा. हा. चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा. चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा. मी कधी होते तुझी ते, मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरून जा. चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा. आणिले धागे तुझे तू आणिले धागे तुझे तू मीही माझे आणिले. गुंफिला जो गोफ त्याचा पिळ तू विसरून जा. मी कधी होते तुझी ते, मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरून जा. चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा. वा. वा क्या वा बात आहे मधुरा. मस्त फार सुंदर. मस्त एकदम फार सुंदर. छान. फारच छान. शांताबाईंचं हा. हे गाणं माणिक परमांनी गायलं हे तर आपल्या सगळ्यांना हो, माहिती. हो हो. पण ह्याची चाल मात्र वसंत पवारांनी केलेली होती बरं. अरे वा, हो. मस्त. चित्रपटासाठी गाणी कशी लिहावीत याचा वास्तुपाठ भालजी पेंढारकर यांनी शांताबाईंना दिला. बरं. स्वराज्याचे शिलेदार या चित्रपटासाठी भालजींनी शांताबाईंना कोल्हापूरला बोलवून घेतलं. अच्छा. संगीत दिग्दर्शक होते दत्ता डावजेकर. हो. राहण्याची व्यवस्था, स्टुडिओचं वातावरण, खाणं पिणं सगळी व्यवस्था चोख होती. पण शांताबाईंना काही गाणं लिहिणं जमत नव्हतं. शेवटी रडकून दिले होत्या म्हणल्या भालजींना, मला काही प्रकरण जमत नाही, हम्म. मी जाते परत मुंबईला. त्यावर भालजी म्हणाले, झालं, सुरुवातीलाच एवढी निराशा, काय अवघड आहे त्या. अहो काहीतरी लला 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 डडा 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 गुणगुणत राहा, आपोआप शब्द सुचतील, ओळी जुळत जातील. बरोबर. ध्यानात ठेवा, सिनेमाची गाणी लिहिणं अगदी सोपं आहे. त्याच्यात तुमचं वाङ्मय साहित्य काही नको असतं. जणू काय आपण एकमेकांशी बोलतोय ना तसं लिहा, हम्म. सुचेल, आपोआप सुचेल. हम्म. आणि त्यांच्या प्रोत्साहनानं शांताबाई गाणी लिहू लागल्या. हम्म. हम्म. रेशमाच्या रेघाने लाल काळ्या धाग्याने, रेशमाच्या रेघाने लाल काळ्या धाग्याने कर्नाटकी कशी दामी काढीला, हातन गालाऊ माझ्या साडीला. वा. कर्नाटकी कशी दामी काढीला, हातन गालाऊ माझ्या साडीला.
बीड काही ठेवा आला गेल्याची मुरवत राखा 10 डोळ्याची भीड काही ठेवा आला गेल्याची मुरवत राखा 10 डोळ्यांची बाई डोळ्यांची काय म्हणू बाई बाई तुमच्या या खोडीला काय म्हणू बाई बाई तुमच्या या खोडीला हात नगा लावू माझ्या साडीला हात नगा लावू माझ्या साडीला रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दामी काढीला हात नगा लावू माझ्या साडीला वा, 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 एकदम लावणी. मस्त मस्त. शांताबाईंच्या कविता आणि गाणी ही जशी सर्वसामान्यांच्या माहितीची होती, पोटात बसलेली होती, तशी त्यांच्या कथा फार लोकप्रिय झाल्या असं नाही. बर. म्हणजे कथाकार शांताबाई तशा आपल्याला फार कमीच माहिती आहेत, नाही का? हो. किंवा जवळजवळ नाहीच माहिती असं म्हणून. हो. पण तरी सुद्धा त्यांचे 8 कथा संग्रह प्रसिद्ध झाले. बर. हो. आणि त्यांनी जवळजवळ 100-125 कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत. अरे वा. आहे की नाही मजा बघा. हम्म. सुरुवातीच्या काळात कथा लेखनाबद्दल गुरुवर्य माटे सरांनी इशारे वजा सल्ला दिला होता की नामवंत लेखकांचं कृत्रिम अनुकरण करण्यापेक्षा स्वतः प्रत्यक्ष पाहिलेल्या व्यक्ती, त्यांची जीवनसरणी, सुखदुःखाचे रसरशीत अनुभव यांचं चित्रण आपल्या कथांमधून करावं. पण नंतरच्या कथांमधून मात्र अनुभवांचे वेगळे आकार शोधण्याचा मी प्रयत्न केला. रोजच्या साध्या निरुपद्रवी वाटणाऱ्या जीवन प्रवाहाच्या पृष्ठभागाखाली वेगळीच खळबळ चालू असते. जीव घेणे खोल डोह असतात, तर कुठे वेगवान भोरे गरगरत असतात. त्याचा वेध घेणाऱ्या कथाही मी लिहिल्या आहेत. त्यांची आरसा ही कथा अशीच आहे. आरसा हे नाव किती समर्पक आहे हे लवकरच तुम्हाला कळेल. छान. गीता गेल्यापासून मी अस्वस्थ होतो. आपल्याला दुःख झालंय की नुसतंच मन बधीर करणारा आघात आपल्यावर झालाय हेच मला समजत नव्हतं. आज जवळजवळ 20 वर्ष आम्ही एकत्र काढली होती. गीता कुठल्याशा शाळेत नोकरी करत होती. एका लग्न समारंभात माझी तिची ओळख झाली. मला ती आवडली होती. पुढे भेटी, सिनेमा असं करता करता मी तिला मागणी घातली. तिने आपला पूर्ववृत्तांत काहीही आडपडदा न ठेवता मला सांगितला होता. तिचं पूर्वी एक लग्न झालं होतं. मला काही त्यात आक्षेपार्ह वाटलं नाही. आम्ही लग्न केलं. त्यानंतर माझा व्यवसाय भरभराटीला आला. घरात पैसा आला, सुखसोयी आल्या, संसार झाला. पण संसार झाला इतकंच. कारण गीता मला कधी समजलीच नाही, कधी कळलीच नाही. तशी ती हसे, खेळे, आनंदाने वागे, निदान आनंदात असल्यासारखी दिसे. पण आमच्या दोघात एक अलिप्ततेचा पडदा होता. तिला मूल हवं होतं का नाही हेही मला कळलं नाही. ती तृप्तही नव्हती. तिनं कधी जीव टाकून माझ्यावर प्रेमही केलं नाही. पण ती कधी माझ्याशी भांडली नाही. तिने माझ्याकडे कधी काही मागितलं नाही आणि मला कधी जीव भरून लगेच दिलंही नाही. आता ती गेली. सारं संपलं. घर रितं झालं, पण मन रितं झालं का कळत नाही. आणि आता अचानक ते पत्र आलं. माझं पत्र तुम्हाला ढोंगीपणाचं वाटेल, असभ्यपणाचंही वाटेल. तरीही गीताच्या निधनाची वार्ता कळल्यापासून तुम्हाला भेटावंसं फार वाटतं. तुमचा माझा परिचय कधी झाला नाही, तसा योगही आला नाही. मी आणि गीता विभक्त झाल्यानंतर मग तुम्ही तिच्या जीवनात आलात. मला तुमचा मुळीच राग नाही. तिला तुमचा आधार लाभला याबद्दल मला बरंच वाटत होतं. माझ्या मनात गीताबद्दलही रोष नाही. माझ्या साध्या सरळ संसारात मीही सुखी आहे. पण तुम्हाला भेटावंसं फार वाटतं. मी येऊ का? नकार दिला तरी मला नवल वाटणार नाही. पण होकार कळला तर मात्र फार समाधान वाटेल. आपला वामन वालावलकर. हे पत्र आलं
आणि मी चक्रावूनच गेलो. वामन वालावलकर हे नावही विस्मरणात गेलं होतं. गीतानी कधीतरी आपल्या पहिल्या नवऱ्याचं नाव सांगितलं होतं. पण आता इतक्या वर्षांनी भेटण्यात काय अर्थ होता? काय निष्पन्न होणार होतं या भेटीतून? पण पत्रातून तरी तो माणूस मला सरळ वाटत होता. शेवटी मी भेटण्याचा निर्णय घेऊन टाकला. ठरलेल्या दिवशी तो आला. एक मध्यमवयीन, प्रौढतेकडे झुकलेला व्यक्तित्वहीन चेहरा. या ना. दिवाणखान्यातली शांतता असह्य होऊ लागली. शेवटी तोच म्हणाला, काय झालं होतं गीताला? गेली 2 वर्ष तब्येतीच्या बारीक सारीक तक्रारी चालू होत्या. मग अन्न जाईन असं झालं. वजन उतरलं, खंगत गेली ती आणि तापाचं नुसतं निमित्त झालं. मी बरीच वर्ष तिला बघितलीच नाही. एकदा कुठल्या तरी एका महिला मंडळात माझ्या बायकोची आणि तिची भेट झाली होती. तेव्हा माझी, घरची, मुलाबाळांची चौकशी तिनं केली होती. आम्ही वेगळे झालो तेव्हा थोडा कडवटपणा होता. नंतर तोही उरला नाही. तिच्याही मनात काही नसावं. तुम्ही कॉफी घेणार का? चालेल चालेल. आमचं लग्न झालं तेव्हा आम्ही लहान होतो. गीता कधी नीटशी उमगलीच नाही मला. फुलली नाही. ती अस्वस्थ दिसेल. तिला सतत सतत काहीतरी हवं असायचं. काय ते मला कळलं नाही आणि तिनं कधी सांगितलंही नाही. एक मूल झालं, तेही गेलं आणि पुढे पुढे आमचं बोलणंच संपलं. तसा भांडण तंटा काही नव्हता. पण एक दिवस ती सरळ उठली आणि माहेरीच निघून गेली. एकूणच ती माझ्या घराला कंटाळली असावी. तिला मोकळी हवी होती, मी दिली आणि आम्ही वेगळे झालो. संपलं. एक प्रश्न विचार. गीता आणि तुम्ही सुखी होतात का? म्हणजे विशेषतः गीता सुखी होती का? एकूण गीता कधी बदललीच नाही म्हणायची. म्हणजे मला असं वाटतं की गीता हा एक आरसा होती. आरशाला स्वतःच रंगरूप नसतं, भावना नसतात. गीता तशीच होती. त्या आरशात एकदा माझं प्रतिबिंब उमटलं, एकदा तुमचं. पण त्या आरशाला ना त्याचं सुख ना दुःख. आज आरसा फुटला, पण त्याच्या फुटलेल्या काचात आज आपली दोघांची प्रतिबिंब एकत्र उमटली. आपण दोघं एकमेकांच्या अधिक जवळ आलो असं वाटतं. आम्ही दोघं 2 अनोळखी परके पुरुष एकमेकांसमोर बसून आमच्यांमध्ये जडलेल्या या नव्या नात्यांचा विचार करत होतो. फुटक्या आरशात उमटलेली एकमेकांची प्रतिबिंब बघत होतो. काटा काटारुते कुणाला, काटारुते कुणाला, आक्रंदतात कोणी, आक्रंदतात कोणी, मज फूल हिरुतावे, मज फूल हिरुतावे, हा दैव
कशी कुणाला कळातल्या जीवाची सांगू कशी कुणाला कळातल्या जीवाची चिरदाह वेदनेचा चिरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे ऋते कुणाला काटा ऋते कुणाला काटा ऋते कुणाला काटा ऋते कुणाला. वा. साहित्य विश्वामध्ये कथाकार म्हणून मला स्वतःला ओळख नाही हे शांताबाई कबूल करतात. पण तरी सुद्धा त्यांच्या कथांबद्दल त्यांना आत्मीयता आहे. बर. पण कादंबरी विषयी मात्र न जमलेला वाङ्मय प्रकार असंच त्या म्हणतात. माझ्या कादंबऱ्यामधील कथानक, घटना, व्यक्ती, प्रसंग माझ्या डोळ्यासमोर दिसत असले तरी त्यातला जिवंतपणा मला पकडता आला नाही. त्यातलं चैतन्य हरवून जात होते. काळजाला भिडण्याचे सामर्थ्य त्यात नव्हते. माझ्या या कादंबऱ्या म्हणजे त्या काळातल्या लोकप्रिय कादंबऱ्यांच्या नकलाच होत्या असंही त्या म्हणतात. हो ना. शांताबाईंचा हा प्रांजळपणा त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसाच आहे. दैनंदिन जीवनातल्या साध्या साध्या छोट्या छोट्या अनुभवांवर अगदी समोरासमोर बसून मनमोकळ्या गप्पा माराव्यात, सहज साध्या शैलीत मजकूर लिहावा, इतरांकडे आणि स्वतःकडे गमतीने बघावे. तत्वचिंतन असलं तरी त्याचं प्रदर्शन नसावं. कधी एखाद्या पाश्चात्य लेखकाचा परिचय असावा, कधी पुस्तकाचे रसग्रहण असावे. असे सदर आपल्याला लिहिता यावे, आले पाहिजेत अशी उत्कट जाणीव त्यांच्या मनामध्ये जागी झाली आणि सदर लेखनाची हौस त्यांना वाटू लागली. वा. म्हणजे झालं काय की धर्मभास्कर या मासिकाचे संपादक अवधूत शास्त्री जोशी यांनी एकदा त्यांना विचारणा केली की तुम्ही आमच्या मासिकामध्ये वर्षभर विनाखंड असं एक सदर चालवा. अरे वा. आणि तुमच्या माझ्या जगात या नावानं त्यांनी त्याचं सदर लेखन सुरू केलं. बर. तुमच्या माझ्या जगात. बर, बर. पुढे ते वर्षभर चालवल्यानंतर केसरी कडनं त्यांना मागणी झाली की आमच्या इकडे तुम्ही सदर चालवा, पण ते मात्र पंधरवाड्यातनं एकदा. अच्छा, हा? बर. मग त्याचं त्यांनी नाव दिलं की पाण्यावरच्या रेघा. पाण्यावरच्या. आणि नंतर राजधानी साप्ताहिकानं पुन्हा त्यांच्याकडे मागणी केली आणि त्यातही त्यांनी सदर लेखन केलं, पण ते मात्र साप्ताहिक होतं, म्हणजे दर आठवड्याला त्यांना द्यावं लागलं. त्याला त्यांनी नाव दिलं कवडसे. म्हणजे सुरुवातीला महिन्यातनं एकदा, नंतर महिन्यातनं दोन, आणि नंतर महिन्यातनं 4 वेळा. म्हणजे गंमत बघा. त्या म्हणतात की प्रत्येक वेळेला एकदा लेख लिहून झाल्यानंतर आता पुढच्या लेखात मी काय लिहिणार आहे हे माझं मला सुद्धा समजत नसायचं. वाचकांइतकीच त्यांना सुद्धा आपण काय लिहिणार आहोत त्याचं कुतूहल असायचं. म्हणजे विषय ठरलेला नसायचा, टिपणं काढलेली नसायची, मनात काही योजून ठेवलेलं नसायचं, तरी दरवेळी नवा विषय नव्या लेखात त्या मांडायच्या. मस्त मस्त. आता हे विषय कसे सुचतात? कसे? तर रस्त्यावर, बसमध्ये, टॅक्सीमध्ये अनेक विषय मिळत गेले. बसमध्ये बसलेला 1.5 वर्षाच्या छोट्या, भर रस्त्यात मांजराच्या पिलाची राखण करणारा अगडबंब कुत्रा, स्वतःचे अपंगत्व विसरून मैत्रिणीच्या लग्नात आनंदानं सहभागी झालेली मुलगी, माणसांचे गुंतागुंतींचे नातेसंबंध, असे अनेक विषय. पुढे पुढे तर विषयच माझ्याकडे धावून यायचे असेही त्या म्हणतात. नंतर ललितमध्ये, महाराष्ट्र टाइम्समध्येही लेखन केलं. त्यातूनच एक पाणी आणि जाणता अजाणता ही पुस्तकं सिद्ध झाली. माटेसर म्हणायचे, काही अनुभव बचकेने घ्यायचे असतात, तर काही चिमटीने उचलायचे असतात. ललित लेखनातला हा अनुभव असा चिमटीने उचलायचा असतो. त्याचा आवाका मोठा नसतो, त्याला कथारूप देता येत नाही,
पण ते आतून अस्वस्थ करून सोडत असतात असं काही सूक्ष्म धूसर अस्पष्ट जाणवलं की ते ललित लेखनात व्यक्त केले जातात. वा वा. आर्थिक लाभाचा विचार करून मी सुरुवातीला ललित लेखन केलं. हम्म. नंतर मात्र हळूहळू त्या कामाबद्दल स्वतःला एक स्वतंत्र आकर्षण निर्माण होऊ लागलं. वाहत्या प्रवाहात अंग झोकून पाण्यावर तरंगताना जो आनंद पोहणाऱ्याला मिळतो हं. तोच आनंद हे मुक्त लेखन करताना मला लाभला. काय सुरेख कल्पना आहे. खरंच आहे. फारच सुरेख. खूपच छान. एक शांताबाईंचा एक ललित लेख माझ्या वाचनात आला बरं का. बर बरं. त्याचं नाव आहे हेमाला मुलगी झाली. अगो बाई, हेमाला मुलगी झाली. वाचू का मी? वाचा वाचा वाचा. हेमाला मुलगी झाली. हं. शांताबाई का? हम्म. हो मी बोलते. शांताबाई शेळके ना? हो मीच. पण अहो ऐका तरी, आमच्या हेमाला मुलगी झाली. अगदी टिपटो हेमा, गोरी गोंडस देखणी, वजन 7.5 पाऊंड, अशी गुटगुटीत आहे. म्हणजे मी आता आजी झाले. सांगा हा सगळ्यांना. अरे वा, मनापासून अभिनंदन. पण आपण कोण? मी इतकं विचारते तोपर्यंत पलीकडून फोन खटकन बंद केल्याचा आवाज आला. मी भुसकाळातच पडले. कुणालाही मूल झाल्याचं कळलं की मला आनंद होतो. तसा तो आताही झाला. पण ही हेमा कुणाची कोण? तिची आई कोण? मला काही केलं आठवेना. माझ्या ओळखीतल्या, नात्यातल्या, स्नेहातल्या सगळ्या स्त्रियांचे चेहरे मी मनोसमोरून फिरवले, पण त्यात हेमाची आई मला काही दिसेना. मी 2दा फोनवर त्या बाईंना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांच्या आनंदाचा धबधबा इतका मोठा आणि इतका प्रचंड आणि गतिमान होता की त्यात माझे प्रश्न कुठच्या कुठे वाहून गेले. मी काही वेळा गप्प बसून राहिले. मग मला एकदम हसूच आलं. कसल्या तरी तिरीमिरीतच मी माझ्या एका जवळच्या मैत्रिणीला फोन केला. ती म्हणाली, काय ग, काही विशेष? अगं विशेष म्हणून काय विचारतेस? कळलं का तुला? हेमाला मुलगी झाली. अगदी हेमा, गोरी गोंडस देखणी, 7.5 पाऊंड वजन, छान गुडगुडीत आहे. हेमाची आई आता आजी झाली. आहे ना आनंदाची बातमी? ए थांब 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 जरा. मैत्रीण गायशी चिडूनच पलीकडनं बोलली, कोण ही हेमा? कोण तिची आई? अगं जरा खुलासेवार सांगशील की नाही? अगं मला तरी कुठे माहितीये कोण हेमा आणि कोण तिची आई. देव जाणे, मला स्वतःलाच मुळी पत्ता नाही. मला कशाला सांगतेस ग? मैत्रीण अधिकच चिडून म्हणाली. अगं मला फोनवर कोणीतरी बातमी सांगितली, ती मी तुझ्यापर्यंत पोहोचवली. मी म्हणाली, ते सांगायचं म्हणजे हेमाला मुलगी झाली. खुर्चटच आहेस, मैत्रीण म्हणाली आणि तिनं रागारागानं फोन बंदच केला. तिला बिचारीला विनोद बुद्धी जरा बेताचीच आहे. तिला या प्रकरणातली गंमत जाणवलीच नाही. मी मात्र दिवसभर त्या फोनची आठवण काढून हसत होते आणि भेटेल त्याला सांगत होते, कळलं का? हेमाला मुलगी झाली. हेमा. मला वाटणाऱ्या गमतीदार भाग ओसरल्यानंतर मी गंभीरपणे झाल्या घटनेचा विचार करू लागले आणि मग त्या फोनची थट्टा केल्याबद्दल माझी मला जरा ओशाळल्यागत झाली. ही जी कोण हेमाची आई, ती नक्कीच मला कधीतरी कुठेतरी भेटलेली असणार, माझ्या परिचयाची झालेली असणार. मुलीला मुलगी झाली ही तिच्या लेखी खरोखरच आनंदाची, अपूर्वाईची घटना. ती जर तिनं मला कळवली तर त्यात एवढं मी हसण्यासारखं काय आहे? नातवंड झालं की ही बातमी कोणाच्या तरी कानावर घालावी ही हेमाच्या आईची खरी गरज होती. महत्व त्या गरजेला होतं. तिने 10 जणांना ही बातमी सांगितली असणार, त्यातलीच एक मी. फोन बंद केल्या क्षणी ती मला विसरूनही गेली असणार. मला एक जुनी घटना आठवली. तेव्हा मी कॉलेजमध्ये शिकवत असे. एकदा तास नसल्यामुळे मी कॉमन रूम मध्ये मासिक चाळत बसले होते. इतक्यात सायन्स विभागात शिकवणारे एक प्राध्यापक तिथे आले. त्यांची माझी ओळख कॉरिडॉर मधल्या भेटल्यानंतर काय कसं काय एवढं विचारणं इतकी औपचारिक होती. पण त्या दिवशी ते कॉमन रूम मध्ये आले आणि माझ्या समोरच्या खुर्चीवर धाडकन बसले
आणि रागारागानं म्हणाले, हलकट साला बेशरम पाजी. मी आश्चर्यचकित झाले. हे महाशय कुणाबद्दल बोलतायत हेच मला कळेना. मी आजूबाजूला पाहिलं. संबंध कॉमन रूम मध्ये आम्हा दोघांखेरीज कुणीही नव्हतं. मी काही प्रश्न विचारणार इतक्यात प्राध्यापक पुढे म्हणाले, तुम्हाला सांगतो बाई, खरोखर मी आपल्या स्वभावाने शांत गरीब माणूस पडलो म्हणून इतके दिवस हे सारं सहन केलं. पण आता यापुढं मी इतकं सुद्धा सोसायचं नाही असं ठरवलंय. हा, माणसानं किती सोसायचं, याला काही मर्यादा आहेत का नाही? ते बाकी खरंच आहे. हा, काहीतरी बोलायचं म्हणून मी बोलले. हा, उघड उघड शत्रू पुरवले, पण वरून मित्रत्वाचा देखावा करणारे असले छुपे शत्रू फार भयंकर असतात. हे हिरवळीत दडलेले साप अस्तनीतले निखारे वर वर गोड बोलतील आणि आतून तुमच्या घाताच्या योजना आखतील. प्राध्यापक सायन्स विभागातले होते, पण मराठी भाषेवर त्यांचं चांगलंच प्रभुत्व दिसलं. मात्र ते कुणावर इतके रागावले होते त्याचा अजूनही मला पत्ता लागलेला नव्हता. बरं, मध्ये थांबून त्यांना काही विचारावं तर प्राध्यापकांच्या रसवंतीला खळ कसा तो पडतच नव्हता. शेवटी मी फक्त त्यांचे ऐकून घ्यायचं ठरवलं. कोणी का असे ना त्यांचा शत्रू, आपल्याला काय करायचंय त्याचं. आता या क्षणी या ग्रहस्थांना सहानुभूतीनं त्यांचं बोलणं ऐकून घेणाऱ्या श्रोत्याची गरज आहे आणि योगायोगानं ती भूमिका आपल्याकडे आली आहे. तेवढी आपण व्यवस्थित पार पाडायची म्हणजे झालं. मग मी प्राध्यापकांना काही विचारण्याच्या भानगडीतच पडले नाही. फक्त ते श्वास घेण्यासाठी अधूनमधून थांबले म्हणजे हो, ते खरंच आहे. हो, जगाची रीतच आहे अशी. त्याला काय करायचं. बाकी सर, तुम्ही खरोखरच सहनशील आहात. हा, आपल्याच्यानं नसतं हे प्रकरण निभावलं. असं त्यांना आवडण्याजोगे सांत्वनाचे, सहानुभूतीचे त्यांना अनुकूल उद्गार मधून मधून काढत राहिले. अर्धा तास गेला. त्यांचा संताप एव्हा बराच ओसरला होता. बोलणं संपवून ते उठले आणि जाता जाता मला म्हणाले, तुमच्यापाशी मन मोकळं केलं ना बाई, मला खूप बरं वाटलं. अगदी आतल्या मनातल्या गोष्टी ज्यांच्यापाशी बोलाव्यात अशी माणसं सुद्धा आजकाल फार थोडी सापडतात. खरंच प्राध्यापक निघून गेले, पण ते कुणाविषयी बोलत होते हे अखेरपर्यंत मला कळलं नाही. हे असं असतं, आपल्या मनात असो नसो, आपला संबंध असो नसो, आसपासच्या बऱ्या वाईट घटनात आपल्याला भागीदार व्हावंच लागतं. आपण समाजात राहतो ना, त्याची ती किंमत आपण देत असतो. तर म्हणूनच मी तुम्हालाही सांगतेय, काय हेमाला मुलगी झाली, गोंडस, गुडगुडीत, वजन 7.5 पाऊंड, अगदी डिक्टो हेमा. अंजलीताई, पेढे द्या, नुसती बातमी सांगू नका. त्या कशाला पेढे देतील. त्याच्या मैत्रिणीसारखं आपल्याला फसवण्यासारखं होईल ना. तर अशा या शांताबाई आपल्या साहित्याचा जितक्या आत्मीयतेने तितक्याच अलिप्ततेने वेध घेणार आहे. जगण्यासाठी जी धडपड मी केली तिच्या खालोखाल मी साहित्यासाठी धडपडले आणि कित्येकदा हेच साहित्य मला जगण्यासाठी उपयुक्त ठरलं. कवितेच्या नादाने मी साहित्यसृष्टीत शिरले, त्या निमित्ताने व्यावसायिक लेखनाचा नवा मार्ग मला दाखवून दिला. छंदातून धंदा आणि धंद्यातून अलग होऊन पुन्हा छंदाचे साफल्य असा हा माझा प्रवास घडत गेला. त्या एका ठिकाणी म्हणतात की माझ्या बालपणाचा भाग वडिलांच्या नोकरीच्या गावी राहण्यात गेला. मी थोरली मुलगी, माझ्या पाठची आजोळीच राहिली आणि तिच्या खालचे दोन्ही भाऊ माझ्यापेक्षा फार लहान होते. त्यामुळे भावंडांची जी संगत सोबत आपोआप मिळते, त्यांच्याबरोबर खेळण्यात भांडण्यात जो वेळ जातो त्याचा मला अनुभव कधीच आला नाही. आमच्या राहण्याच्या जागा देखील गावापासून दूर असत, त्यामुळे शेजार पाजार मैत्रिणी यांची संगत मला कधी मिळाली नाही. आई हीच माझी मैत्रीण आणि तिला वाचनाची आवड होती. वडील तिला वाचायला पुस्तकं आणून देत.
कळो न कळो मीही ती पुस्तकं वाचत असे. माझ्या वाटेला आलेल्या एकलकोंडेपणामुळे मला वाचनाचं वेड लागलं असावं आणि त्यातूनच लेखनाची आवड माझ्या ठाई रुजली का हे सांगणं मोठं अवघड आहे. वा वा. तर अशा ह्या शांताबाई साहित्यिकांना सारस्वत म्हणतात, खरे. सरस्वतीचे उपासक. पण शांताबाईंकडे पाहिलं तर या उपासनेतून त्या सरस्वतीच्या अंशातच एकरूप झालेल्या दिसतात. जणू प्रति शारदाच. वा वा. जय शारदे वागेश्वरी, जय शारदे वागेश्वरी, जय शारदे वागेश्वरी. विधि कन्यके विद्याधरी वागेश्वरी, वागेश्वरी, जय शारदे वागेश्वरी. ज्योत्स्ने परी कांती तुझी, ज्योत्स्ने परी कांती तुझी. मुखरम्य शारद चंद्रमा, ज्योत्स्ने परी कांती तुझी. मुखरम्य शारद चंद्रमा, उजळे तुझ्या हास्यातुनी, उजळे तुझ्या हास्यातुनी. चारी युगांची पौर्णिमा, तुझी या कृपेचे चांदणे, तुझी या कृपेचे चांदणे. नित वर्षू दे अमुच्या शिरी, नित वर्षू दे अमुच्या शिरी. वागेश्वरी, जय शारदे वागेश्वरी. विधि कन्यके विद्याधरी वागेश्वरी, वागेश्वरी, जय शारदे वागेश्वरी, जय शारदे, जय शारदे, जय शारदे वागेश्वरी. वा. सुंदर. या संहितेचे लेखक आहेत अशोक अडावातकर, यातील अभिवाचक अशोक अडावातकर, दीपालीताई निरगुडकर, अंजलीताई दफ्तरदार, बिपिन दफ्तरदार आणि गायिका मधुरा कारवेकर. धन्यवाद. धन्यवाद.